सविस्तर बातमी पाहूयात। गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। भक्तांनी पहाटेपासूनच दर्शन घेण्यासाठी रांगा लावलेल्या आहेत। महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्र आणि कर्नाटकमधून मोठ्या संख्येने स्वामी भक्त अक्कलकोट नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। त्यामुळे पहाटेपासूनच अक्कलकोटमध्ये भक्तिमय वातावरण पाहायला मिळते। तुझ्या पाठीशी आहे अशा प्रत्येक शिष्याला गुरुस्थानी असणाऱ्या स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात सध्या भाविकांची अलोट अशी गर्दी पाहायला मिळत आहे। पाहायला गेलं तर पहाटेपासूनच भाविकांनी या ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्ताने स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अलोट अशी गर्दी केलेली आहे आणि पूर्ण जी अक्कलकोट नगरी आहे ती स्वामींच्या नामघोषामध्ये दुमदुमून गेलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। पहाटेपासूनच या ठिकाणी स्वामी समर्थ मंदिरातील जो गाभारा आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की शिस्तबद्ध पद्धतीने महिला असेल किंवा पुरुष भाविक असतील यांच्या दर्शनाची सोय करण्यात आलेली आहे। या ठिकाणी पाहायला गेले तर स्वामी समर्थ महाराजांचे न्यूज 18 लोकमतचे जे प्रेक्षक आहेत त्यांना स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन गुरु पौर्णिमेनिमित्त आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत। पहाटेपासूनच या ठिकाणी भाविकांनी गर्दी केलेली आहे। पाहायला गेलं तर सकाळी 5 वाजता गुरुपूजन करून कुठेतरी स्वामी समर्थ महाराजांचे जे पूजन आहे ते करण्यात आलं होतं आणि अशा प्रकारे आपली स्वामी समर्थांची भेट व्हावी, त्यांना कुठेतरी त्यांच्या गुरुस्थानी व्हावे किंवा कुठे त्यांची भक्ती करावी यासाठी सोलापूर, पुणे, मुंबई राज्य किंवा कर्नाटक या राज्यातून भाविक आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहे। सुमारे पाहायला गेलं तर काल आदल्या दिवशी 2 लाख भाविकांनी या ठिकाणी दर्शन घेतलेले आहे आणि स्वामी समर्थ महाराज मंदिर समितीतूनही योग्य अशी दक्षता घेऊन भाविकांनी जे नियोजन केलेलं आहे ते मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतं। पाहायला गेलं तर 5 किलोमीटरच्या रांगा आहेत त्या अक्कलकोट नगरीत पाहायला मिळत आहे। प्रत्येक ठिकाणी भाविकांनी गुरुपुरुष अमृत निमित्ताने कुठेतरी स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन व्हावे आणि या दर्शनातून कुठेतरी आपले गुरु आहेत त्या निमित्ताने दर्शनासाठी या ठिकाणी भाविक दाखल झालेले आहेत ते कुठेतरी भक्तीत तल्लीन होताना आपल्याला दिसत आहे। संबंधित न्यूज 18 लोकमत अक्कलकोट। आणि आता एक मोठी बातमी समोर येते। दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये भूकंपाचा धक्का जाणवलेला आहे। 4.1 रिश्टर स्केलवर हे धक्के जाणवलेले आहेत। झज्जर परिसराला भूकंपाचे धक्के जाणवले असल्याचं कळतंय। रिश्टर स्केलवर तीव्रता त्याची 4.1 इतकी आहे। दिल्ली हरियाणा सीमेजवळील झज्जर जिल्ह्यामध्ये आज भूकंपाचे तीव्र झटके जाणवलेत। राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू झज्जरपासून सुमारे 10 किलोमीटर उत्तरेला होता आणि या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.1 इतकी नोंदवण्यात आली आहे। सुदैवाने अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानीची माहिती समोर आलेली नाही। मात्र भूकंपानंतर स्थानिक नागरिकांमध्ये घबराट पसरली असून काही ठिकाणी लोक घराबाहेर पडलेत। प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवलं जातंय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, दिल्लीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले असल्याचं कळतंय, काय अपडेट? झज्जर परिसरामध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवलेले आहे। त्याची जी तीव्रता आहे ती रिक्टर स्केलवरती 4.1 अशी नोंदवण्यात आली आहे। दिल्ली हरियाणा सीमा भागामध्ये झज्जर हा परिसर आहे आणि आपल्याला माहित असेल की याची जे धक्के जाणवले आहे ते नोएडा असो, फरीदाबाद असो, त्यानंतर गुरगाव असो, सोबतच वल्लभगड असो यासारख्या विविध भागांमध्ये जे राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये येणारे जे परिसर आहे त्या परिसरामध्ये याचे भूकंपाचे तीव्र झटके जाणवलेले आहे आणि ही सकाळची वेळ आहे। सर्व लोक आपल्या नित्यनियमानुसार काम करत असताना अचानक धक्के जाणवल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। पण याचं जे केंद्रबिंदू होतं ते झज्जर पासून सुमारे 10 किलोमीटर उत्तरेला होतं आणि याची तीव्रता जी होती ती 4.1 आहे। पण सध्या अजून जी आता माहिती आलेली आहे त्यामध्ये कुठली जीवित आणि वित्तहानीची माहिती समोर आलेली नाही आहे। पण नागरिकांमध्ये प्रचंड भीती आहे। अनेक अपार्टमेंट्स मधील जे नागरिक आहेत ते खाली उतरलेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने माहिती मिळते प्रशासनाने आवाहन केलं आहे की कुणी घाबरून जाऊ नये। आज सध्या कुठलीही वित्तहानी आणि जीवितहानीचा उल्लेख करण्यात आला नाहीये। पण महत्वाचं म्हणजे 4.1 रिक्टर स्केलवरती राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि दिल्लीमध्ये प्रचंड धक्के जाणवलेले आहेत। ठीक आहे प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त लाखोंच्या संख्येने साई भक्त साई नगरीमध्ये दाखल झालेत। आज उत्सवाचा मुख्य दिवस आहे आणि साई मंदिर रात्रभर खुले राहणार आहे।
गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त राज्यभरातून अनेक साई पालख्या साई दर्शनासाठी शिर्डीत दाखल होत आहेत। साईबाबांना गुरु स्वरूप म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी साई दरबारी भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते। साई नामाचा जयघोष करत पायी पालख्या साई नगरीमध्ये दाखल झाल्या आहेत। साईबाबांच्या शिर्डीमध्ये 3 दिवस गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला जातो आणि कालपासून उत्सवाला सुरुवात झालेली आहे। आज उत्सवाचा दुसरा मुख्य दिवस आहे। लाखो साई भक्त शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत आणि साई मंदिर अतिशय सुंदर अशा फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजलेलं आहे। मी आता मंदिर परिसरात आहे आणि आपण जर बघितलं तर हा पुट्टीवाडा आहे किंवा हे साई मंदिर आहे ज्या ठिकाणी साईबाबांची समाधी आहे। सगळे जे भक्त आहेत या ठिकाणी नतमस्तक होत असतात। अतिशय सुंदर अशा फुलांनी साई मंदिर सजवलेलं आहे आणि ही जी खिडकी आपण बघतोय ही मुखदर्शन यातनं घेता येतं। अनेक साई भक्त जे आहेत ते या ठिकाणी मुखदर्शन घेऊन समाधान मानतात, कारण तासनतास दर्शनाला लागतायत। सकाळपासूनच भक्तांच्या मोठ्या रांगा या ठिकाणी बघायला मिळतात, त्यामुळं मुखदर्शन घेऊन साईबाबांच्या दर्शनाचं समाधान या ठिकाणी भक्त मानताना दिसत आहेत। सकाळपासूनच मोठी गर्दी शिर्डीमध्ये झालेली आहे। शेकडो पायी पालख्या देखील शिर्डीमध्ये दाखल होत आहेत। शिर्डी माझे पंढरपूर म्हणत ज्या पद्धतीनं पंढरीला वारकरी पायी जातात त्याच पद्धतीनं शिर्डीमध्ये साई भक्त या ठिकाणी येत असतात। आज गुरुपौर्णिमेचा मुख्य दिवस आहे। विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। रात्री सुवर्ण रथाची मिरवणूक काढली जाणार आहे आणि आलेल्या साई भक्तांना रात्री देखील दर्शन मिळावं यासाठी साई मंदिर रात्रभर खुलं राहणार आहे। परिस्थिती मोठे न्यूज18 लोकमत शिर्डी। तर आज गुरुपौर्णिमेनिमित्त साईंच्या शिर्डी नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झालेली आहे। शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळतो। पावसासंदर्भातल्या काही बातम्या आहेत। भंडारा जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे आणि या पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत, तर काही गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे। छोट्या नाल्यांवरून पाणी वाहत असल्यामुळे नागरिकांनी रस्ता ओलांडताना काळजी घ्यावी असा इशारा देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेला आहे। या पावसाची ड्रोनची दृश्य देखील समोर आली आहेत। ड्रोनच्या दृश्यातून या ठिकाणी असलेल्या पूरस्थितीची भीषण परिस्थिती पाहायला मिळते। ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली ही दृश्य आपण पाहतोय। नागरिकांना सध्या काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। भंडारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे। गेल्या 3 दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रवी सपाटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रवी, पावसाची काय सद्यस्थिती? पाहिलं की भंडारा जिल्ह्यात मागील 3 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू होता आणि त्यामुळे जलजीवन हा विस्कळीत झाला होता आणि त्याचप्रमाणे पाहिलं की भंडारा जिल्ह्यातील नदी नाले असो किंवा डॅम हे ओव्हरफ्लो होऊन वाहत होते आणि त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी 81 ठिकाणचे मार्ग बंद करण्यात आले होते भंडारा आणि त्याचप्रमाणे पाहिलं की वैनगंगा नदी ओव्हरफ्लो झाल्यामुळे अनेक घरामध्ये पण पाणी गेलेलं आहे। आता सध्याची काल स्थितीपासून भंडारा जिल्ह्याची स्थिती नॉर्मल झालेली आहे। पाऊस थांबलेला आहे आणि सध्याची परिस्थिती नॉर्मल आहे। ठीक आहे रवी, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वैनगंगा नदीमुळे आलेल्या पुरामुळे हजारो हेक्टर क्षेत्राला मोठा फटका बसलाय। गोसेखुर्द धरणातील विसर्गामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे आणि या नदीचं पाणी आजूबाजूच्या हजारो हेक्टर शेतात आणि गावांमध्ये पसरलंय। वैनगंगा नदीच्या या पुराची दृश्य ड्रोनमध्ये कैद करण्यात आली आहेत। सध्या या ठिकाणी आलेल्या पुरामुळे ग्रामस्थांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येते। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी हैदर शेख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। हैदर, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नेमकी काय पावसाची सद्यस्थिती? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सध्या 3 दिवसावर पाऊस होता आणि त्याच्यामुळे नदी नाले सगळे ओढे जे आहेत ते तुतडी भरून वाहत होते। यासोबतच जे गोसीखुर्द धरण आहे त्याचे 33 दरवाजे उघडले असल्यामुळे ब्रह्मपुरीला याला मोठा फटका बसलेला आहे। ब्रह्मपुरीचे जवळपास 10 ते 12 गाव पाण्याच्या वेळाखाली आहेत आणि सध्या तरी गोसीखुर्दचं जे आहे ते विसर्ग हा 12 क्युमेक्सवर असल्यामुळे सध्या पूर ओसरण्याची परिस्थिती आहे, परंतु पाऊस जो आहे जर पुन्हा एकदा आला तर पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते। जवळपास हजारो हेक्टर शेती जी आहे ती पाण्याखाली असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे। सध्या तरी ओसरल्यानंतरच या संदर्भातले जे एकंदरीत नुकसान आहे ते कळणार आहे। ठीक आहे हैदर, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी उपविभागात गेल्या 12 तासांपासून पावसानं विश्रांती घेतलेली आहे। मात्र जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या पुराचा फटका अनेक गावांना बसलाय।
आरमोरी मार्गावर पुराचं पाणी आल्यामुळे गेले 12 तासांपासून हा मार्ग बंद आहे. पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनांना जाण्यास मनाई केलेली आहे आणि त्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरं जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात वैनगंगा नदीचा फटका पडलेला आहे. गोसीखुर्दचे 33 दरवाजे उघडले. त्याच्यामुळे ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. आता गोसीखुर्दचा जो पाण्याचा विसर्ग आहे तो 12,000 क्युमेक्स पर्यंत आलेला असल्यामुळे सध्या तरी पूर परिस्थिती ओसरायला सुरुवात झालेली आहे. हा जो मार्ग आहे हा आरमोरी रोड आहे गडचिरोलीला जाणारा आणि हा पूर्णपणे बंद आहे. कारण की इथं जो रस्ता आहे तो रस्ता थोडा खाली असल्यामुळे या सगळ्या नाल्याचं पाणी रस्त्यावर आलं आहे. त्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आला आहे. समोरच इथून साधारण अर्ध्या किलोमीटरवर पोलिसांनी नाकाबंदी केलेली आहे आणि कोणत्याही वाहनाला जाण्यास मनाई केली आहे. परंतु अशा प्रकारे ट्रक्स जे आहेत ते परवानगी नसताना सुद्धा गेल्यामुळे दुसऱ्या बाजूने येत असल्यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. कारण की पाण्याचा स्पीड जो आहे तो वाढत आहे आणि अशा मोठ्या घटना निर्माण होऊ शकतात. सध्या तरी ब्रह्मपुरी तालुक्याला आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कारण की आजूबाजूच्या गावातले जे विद्यार्थी आहेत ते कॉलेजमध्ये येतात, शाळेमध्ये येतात आणि इतर जे आहेत ते येतात म्हणजे भाजीपाला असो किंवा दुधाचं हे सगळे येतात. त्याच्यामुळे ते रस्ते बंद आहे आणि ते पोहोचू शकत नाही. याकरिता आज तालुका स्तरावर सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर. अमरावतीतील अनेक भागात जोरदार पाऊस कोसळला आणि पावसामुळे नागपूर संभाजीनगर एक्सप्रेस हायवेवर पाणी साचलं. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. धामणगाव तालुक्यातील देवगाव बोरगाव जवळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आणि यावेळी महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. तिकडे वर्धा जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. नदीकाठावरील शेतीत साचून असणाऱ्या पाण्यामुळे पिकं सडण्याची शक्यता आहे. दुसऱ्यांदा मुसळधार पावसाचा फटका बसल्यानं शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस बरसला आणि याचा फटका शेतीला बसलेला आहे. आपण पाहू शकतो की नदी काठावरील ज्या शेती आहेत त्या अशा पाण्याखाली आलेल्या आहे. जवळपास हजारो हेक्टर जी जमीन आहे ही पाण्याखाली आलेली आहे. वर्धा, समुद्रपूर आणि हिंगणघाट तालुक्याला याचा मोठा फटका बसलेला आहे. नुकतीच पेरणी झाली होती, लागवड झाली होती आणि आता बियाणं उगवायला लागलं होतं. मात्र त्या बियाण्याला आता ह्या पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. त्यामुळे शेकडो हेक्टर जी जमीन जी आहे, हजारो हेक्टर जी जमीन आहे ती आता पाण्याखाली आली आहे. त्यामुळे शेतकरी कुठंतरी आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जर दुसरीकडे बघितलं तर अशा पद्धतीनं पीक उगवलं होतं. मात्र या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. ते मात्र माथेघर शेती असल्यामुळे त्या शेतातलं पाणी जे आहे ते ओसरलं आहे. मात्र नदी काठावरचं जे गाव आहे, नदी काठावरच्या ज्या शेती आहे त्या शेतामध्ये अजूनही पाणी साचून आहे आणि हे पाणी आता 2 ते 3 दिवस ओसरणं शक्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचं जे पीक आहे ते पाण्यामुळे सडलं जाणार आहे आणि त्यांना आता तिबार पेरणी करण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही आहे. नरेंद्र मध्ये, न्यूज 18 लोकमत, चांदकी, वर्धा.